स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, पंचायत राज हे स्वप्न कोणी बाळगले होते? ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 सरदार वल्लभभाई पटेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. पंचायत राज हे स्वप्न बाळगणारे महात्मा गांधी होते. प्रश्न क्रमांक 2, पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य होते? ऑप्शन क्रमांक 1 पहिले, 2 दुसरे, 3 पाचवे, 4 नववे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नववे. पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य होते. प्रश्न क्रमांक 3, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन, 2 लॉर्ड मेयो, 3 लॉर्ड डलहौसी, 4 लॉर्ड कॉर्नवालिस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून लॉर्ड रिपन याला ओळखले जाते. पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते? ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल, 2 कर्नाटक, 3 राजस्थान, 4 आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान होते. प्रश्न क्रमांक 5, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? ऑप्शन क्रमांक 1 सरपंच, 2 उपसरपंच, 3 पोलीस पाटील, 4 ग्रामसेवक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहतो. प्रश्न क्रमांक 6, सर्वाधिक जिल्हे असणारा व मोठा प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर, 2 नाशिक, 3 पुणे, 4 नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर. सर्वाधिक जिल्हे असणारा व मोठा प्रशासकीय विभाग हा छत्रपती संभाजीनगर आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 1964, 2 1965, 3 1966, 4 1967. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1967. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कायदा हा 1967 या वर्षी लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 8, जिल्हा स्तरावर होमगार्डचा प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा समादेशक, 2 जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक, 3 पोलीस महासंचालक, 3 पोलीस उपमहासंचालक, 4 पोलीस उपनिरीक्षक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा समादेशक. जिल्हा स्तरावर होमगार्डचा प्रमुख हा जिल्हा समादेशक हा असतो. प्रश्न क्रमांक 9, होमगार्ड या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1942, 2 1944, 3 1946, 4 1948. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1946. 1946 या वर्षी होमगार्ड या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड गृहरक्षकचा प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 पोलीस महासंचालक, 2 महासमादेशक, 3 जिल्हा समादेशक, 4 पोलीस उपमहासंचालक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महासमादेशक. महाराष्ट्र राज्यातील होमगार्डचा प्रमुख हा महासमादेशक हा असतो. प्रश्न क्रमांक 11, कृष्णा नदीचा उगम हा कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर, 2 त्र्यंबकेश्वर, 3 भीमाशंकर, 4 अमरकंटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 12, गोदावरी नदी ही कोणत्या सागराला जाऊन मिळते? ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र, 2 पॅसिफिक महासागर, 3 बंगालचा उपसागर, 4 हिंद महासागर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बंगालचा उपसागर. गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 13, जिल्हा परिषदेचा वित्त पुरवठा खालीलपैकी कोण करते? ऑप्शन क्रमांक 1 केंद्र सरकार, 2 राज्य सरकार, 3 भूविकास बँक, 4 ग्रामीण बँक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्य सरकार. जिल्हा परिषदेचा वित्तपुरवठा हा राज्य सरकार करते. प्रश्न क्रमांक 14,
रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 खोपोली, 2 महाड, 3 कर्जत, 4 अलिबाग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अलिबाग. रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय हे अलिबाग या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15. पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 1 केंद्र सूची, 2 राज्य सूची, 3 समवर्ती सूची, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूची. पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.